आमदार सुरेश धस उद्या मस्सा चौकला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार। धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर झालेल्या टीकेनंतर धस पहिल्यांदाच मस्सा चौकला जाणार, तर परळीमध्ये महादेव मुंडेंच्या कुटुंबियांचीही धस भेट घेणार। पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदीविरोधात मूर्तिकार एकवटले। राज्यभरातील मूर्तिकारांची पेणमध्ये बैठक। सरकारनं योग्य निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा। पीओपी गणपती मूर्तींवर बंदी घातल्यानंतर राज ठाकरे स्पष्टच बोलले, जर मूर्तिकारांना प्रदूषण होतं हे माहिती आहे तर त्यांनी आता विचार करावा, राज ठाकरेंची भूमिका। लाडकी बहीण योजनेच्या नव्या निकषांवर महिलांकडून नाराजी व्यक्त। योजना सुरू करण्यापूर्वीच सरकारनं अटी शर्ती का टाकल्या नाहीत, लाडक्या बहिणींचा सवाल। योजनेचा लाभ मिळणार म्हणून महायुती सरकारला मत दिल्याची ही प्रतिक्रिया। चिखलीमध्ये श्वेता महालेंच्या कार्यकर्त्यांचा पुणे नागपूर महामार्गावर रास्ता रोको। श्वेता महाले यांना धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक। गोंदियाच्या देवरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांचा शिवसेनेत प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश। पटोलेंनी तिकीट कापून घात केला। कोरोडेंची शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नाना पटोलेंवर टीका, तर जहां नाना वहां कभी नहीं जाना असा हल्लाबोल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।